भोमक्या. भोमक्या तुझं नाव भोमक्याच ना. हरी हरी ते मला काय ठाऊक. तुला मुलं किती आहेत? 2. हरी हरी. तुझी बायको कुठं आहे? हरी हरी मला माहीत नाही. तुझं लग्न कधी झालं? हरी हरी मलाही माहीत नाही. आम्ही सर्व कैदी भोमक्याला प्रश्न विचारित. त्याच्या भोवती गर्दी करून बसत असू आणि भोमक्या भेकड हास्य करीत उत्तर देत असे. तोही आम्हाबरोबर अमरावती तुरुंगात कैदी होता. अगदी घरबशासारखा रंग, ठेंगूपणा, थोडे लठ्ठ शरीर, आखूड मान, किडकिडीत पाय, मोठे नगाऱ्यासारखे पोट, तेही बेडकीच्या पोटासारखे ढिळढिळीत. तो उभा राहिला म्हणजे भोपळ्यात काटक्या रोवल्याप्रमाणे त्याचे पाय दिसत. डोकीला जटा, उंचच्या उंच हातभर लांब टोपी आणि तेवढीच लांब दाढी, नेसायला फक्त एक लंगोटी, चेहऱ्यावर सर्वत्र केसच केस, फक्त डोळे तेवढे दिसत. तो तालबद्ध चाले आणि चालताना त्याचे सर्वांग थरथरत असे. जेलचे जेवण येईपर्यंत तो खिन्न होऊन बसत असे. तोपर्यंत तो कोणाशीच बोलत नसे आणि एकदा का जेवण आले की उठून गप्प जेवण करी. मग मात्र त्याची वाचा उघडल्यासारखी होई. मग तो चेकाळून गप्पा ठोकी अथवा आपल्या भसाड्या आवाजात नामस्मरण करू लागे. त्याचा आवाज म्हणजे पिसाळलेल्या वाघाचे गुरगुरणेच वाटे. त्याच्या बोलण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत बसत असू. तो क्वचितच बोले, त्यामुळे आम्हाला फार वाईट वाटे. जरा एखादे वेळी तो बदल बोलला की सारा तुरुंग खदाखदा हसायचा, पण सॉरी बोलत नसे. आणि त्याला लहर आली की त्याचा अभंग सुरू होई. ठाईच बसुनी करा चित्त दुमदुमली पंढरी, नामा म्हणे तुकाराम तुकाराम, जनाबाई मुक्ताबाई भागूबाई राधाबाई, तुका म्हणे इथं असावा जातीचा, येरा गबाळ्याचं काम नाही. मग सर्व हसत बोलत असायचे. त्यामुळे भोमक्या साऱ्यांना फार आवडे. सर्व कैदी 2 रांगांनी उभे राहत आणि मग तुरुंगाधिकारी मी घोटाळे आमची पाहणी करीत तेव्हा कैदी आपल्या तक्रारी सांगत. एकदा आमची रांग उभी होती. भोमक्या माझ्या शेजारी उभा होता. घोटाळे ऐटीत इकडे तिकडेनी पाहत निघाला. साहेब, भोमक्या खा करून घसा साफ करीत म्हणाला. काय रे घोटाळेनं उभे राहून तृच्छा केली. मी असा भोपळ्यासारखा किती दिवस उघडा राहू? भोमक्याने तक्रार गुदरली. सर्व कैदी हसू लागले. म्हणजे काय रे? घोटाळेने विचारले. नवं, मी घरावर भोपळा पिकल्यासारखा पिकू लागलो. माझा रंग काळा होता तो पिवळा होतोय साहेब, भोमक्या म्हणाला. मला हसे आवरेना. सर्वत्र हास्य कल्लोळ उठला. जो तो आपले हसणे दाबून धरण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु जमत नव्हते. भोमक्या मात्र निर्विकार चेहरा करून स्थित प्रज्ञासारखा उभा होता आणि घोटाळे कावराबावरा होऊन माकडाप्रमाणे पाहत होता. त्याला काहीच कळत नव्हते. काही कैदी आपल्या गुडघ्याला हात देऊन हसत होते. घोटाळे गोंधळून गेला. त्याला कैद्याची चीड आली. तो संतापला. खामोश! घोटाळे मोठ्याने ओरडला आणि लष्करी ऐटीत मागे हटला, पण त्याचा पाय घसरून तो आदळला आणि भोमक्याही हसू लागला. त्याने मांजरासारखा जबडा पसरला आणि जांभया दिल्याप्रमाणे तो करू लागला. त्याच्या त्या हसत्या अवताराकडे पाहून पुन्हा हास्यकल्लोळ उठला. घोटाळे बिथरला. मी म्हणतो खामोश! घोटाळे ओरडला. सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली. काय रे? घोटाळेने भोमक्याला सवाल केला. माले अंगात घालाय काय द्या की. ऑफिसमध्ये काय जप्त केलेलं आहे का? माझा 1 ताऱ्या ठेवून घेतलाय, बाकी कपडे नव्हते. मग काय घेणार? ही लंगोटी काय त्यांनी घेतली नाही? आणि घेऊन तरी काय करणार ते? भोमक्याने आपल्या लंगोटीकडे बोट करून म्हटले. पुन्हा सर्वत्र हास्य उफाळले आणि घोटाळे रागारागाने चालता झाला. थोड्याच वेळात एक वॉर्डर आला आणि त्याने एक चड्डी व बंडी आणून दिली. भोमक्याला आनंद झाला. जन्मात कधी त्याला नवी करकरीत चड्डी बंडी मिळालीच नव्हती. मायले ही लंगोटी आता फेकतो, तो पुटपुटला. 6ची घंटी झाली. आम्ही बराकीत बंद होण्याची वाट पाहत होतो. बंद होणे आम्हा सर्वांना मुळीच आवडत नसे, पण त्याशिवाय गत्यंतर नसे. आम्ही बंद झालो. भोमक्या काखेत चड्डी बंडी घेऊन आत आला. त्याला ती अंगात घालण्याची घाई झाली होती. आज तो खुश दिसत होता. त्याने आपला पोशाख बदलण्याचे काम सुरू केले. माझे किंवा कोणाचे लक्ष तिकडं नव्हते. पाटील, हे मला कसे दिसतं? भोमक्यानं मला विचारलं आणि पुन्हा हास्याचे फवारे उडाले. कैदी लोळू लागले. भोमक्याची बंडी त्याच्या छातीत तंग बसली होती. लहान मुलाची चोळी एखाद्या मोठ्या बाईने घातल्यासारखी ती दिसत होती.
त्यामुळे त्याला खोडा घातल्यासारखे होऊन तो आपले हात वर करून उभा होता. खाली चड्डीनेही तोच प्रकार केला होता. तिनेही त्याच्या मांड्यांना घट्ट मिठी मारली होती. भोमक्याला कोलदंडा बसल्यासारखे झाले होते. वाघरीत ससा अडकावा तसा तो अडकला होता. त्याला श्वास घेणे अवजड झाले होते आणि तो गिरक्या घेऊ लागला. सभोवती कैदी हसत लोळत होते. एखाद्या मांजराने दुधाच्या आशेने गाडग्यात डोके घालावे आणि शेवटी त्याचे मुंडके अडकून बसावे तसा भोमक्या अडकला होता. थोड्या वेळानं तो खाली कोसळून पडला आणि धडपडू लागला. दम तोडून तो कणवू लागला. परिस्थिती खरोखरच बिघडली असून भोमक्या धोक्यात आहे हे जेव्हा सर्वांच्या लक्षात आले तेव्हा 2 पठाण कैदी उठले. खाटिकाने बकऱ्याची सागळ उपसल्याप्रमाणे भोमक्याच्या अंगातील बंडी त्याने उपसून काढली. दुसऱ्या दोघांनी त्याचप्रमाणे त्याची चड्डी उपसली. भोमक्याची मुक्तता झाली. त्याने सुटकेचा निश्वास टाकला. तो दीर्घ धापा टाकीत पडून राहिला. त्याचे ते प्रचंड पोट मंद गतीने एखाद्या भात्यासारखे उठबस करू लागले. त्याच्या डोळ्यात निराशा भरली. आम्हा कैद्याचे हसे पळून गेले. ज्या खोलीत भारताचे माजी गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी हे एकेकाळी शांत चित्ताने भारतीय उन्नतीचे व पुरातन संस्कृतीचे ग्रंथ वाचित होते, त्या खोलीत भारतीय संस्कृतीचा वारसदार भोमक्या निश्चित पडला होता. चड्डी बंडीने त्याची खोड मोडली होती. बाहेर अंधार नाचत होता. भकास तुरुंगाच्या भिंती पहारा देत उभ्या होत्या. सर्व काही बंद झाले होते. जणू निसर्गाची सर्व हालचालसुद्धा तेथे बंद पडली होती. तेथे बोलणे बंद होते, चालणे बंद होते, गाणे यांचे साम्राज्य नांदत होते. गाणे बंद होते, तेथे नजरेने धावणे बंद होते. सर्व स्थिर चर बंद होते. फक्त कठोरता, दहशत, भेसूरता, क्रूरता याचे साम्राज्य नांदत होते. भयान भिंतीच्या कब्जात हजारो जीव निर्बल पडले होते. तेथे बालकांचे कोमल रडे, स्त्रियांचे मधुर बोलणे, पाखरांचे किलबिलणे अथवा कोंबड्याचे आरवणे ऐकू येणे शक्य नव्हते. तासातासाला 60 कैदी ऑल बेल अशी कर्कश आरोळी ऐकू यायची. जेलच्या मध्यभागी असलेल्या मनोऱ्यावर प्रचंड घंटा दणाणत होती. तिचा आवाज दूरपर्यंत जात होता. बराकीच्या बाहेर व्हरांड्यात पहारेकरी आपले पाय आपटीत पहारा करीत होता. सर्व कैदी निर्धास्त निजले होते. काही जण तालबद्ध घोरत होते. पाटील, तुम्हाला नीज का येत नाही? भोमक्याने प्रचंड जांभई देऊन प्रश्न केला. नाही, मी विचारात पडलो आहे, मी उत्तरलो. माले पण नीज येत नाही, त्याने तक्रार केली. भोमक्या, तू जेलात कसा आलास? मी विचारले. त्याने एक दीर्घ निश्वास सोडला. तुम्ही कसे आले? त्याने मला उलट सवाल केला. मला पोलिसांना आणलं म्हणून मी आलो, मी म्हणालो. तुम्हाला जसं आणलं तसंच माले पण आणले त्यांनी. नंतर त्याने आपला संपूर्ण इतिहास सांगितला. परंतु आपली जात कोणती, आपले गाव कोणते, आपल्या बापाचे नाव काय यापैकी काहीच त्याला सांगता येत नव्हते. भोमक्या माणूस होता आणि त्याच्या शरीराची अवडधोबड बेढब रचना हीच मुळीच प्रतिष्ठेच्या बुरख्याखाली वावरणाऱ्या समाजाचे अंतरंग टाहो फोडून जाहीर करीत होती. त्याने कामगार होण्यासाठी नागपुरापासून मुंबईपर्यंत दौड मारून प्रत्येक ठिकाणी कामाचा शोध केला. जेथे जेथे त्याला जाता आले तेथे तेथे त्याला काम मिळाले नाही. त्याची दरिद्री आकृती पाहून त्याला उपेक्षेने हाकून लावले होते. मग तो भीक मागू लागला. दारोदार जाऊन भाकरी मागू लागला. भाकरी मागून जगू लागला. काही ठिकाणी तो कपडेही मागून घेऊ लागला. काही काळ त्याचे ठीक चालले, पण पुन्हा कठीण वेळ आली. त्याच्या लक्षात आले की आपण कपडे मागून चूक करीत आहोत. कारण जेव्हापासून मागून मिळवलेले कपडे तो आपल्या अंगावर घालू लागला तेव्हापासून ते कपडे फाटून जाईपर्यंत त्याच्यावर कठीण प्रसंग येऊ लागला. ज्या ज्या दारात लोक त्याला खालवर पाहू लागले. चांगला कापला तर तुझे 2 होतील, काम कर. तुला हातपाय नाही, झोकात कपडे करून भीक मागतोस, जा पुढे, असे नाना तऱ्हेचे प्रश्न लोक करू लागले. आणि त्यामुळे त्याच्या पोटावर कठीण प्रसंग येऊन ती उपाशी मारू लागला. आपण जितके दळभद्री राहू तितके आपण जास्त दिवस जगू, नाही तर मरून जाऊ. आपल्याला कोणीही रोटी देणार नाही. मग हे कपडे कशाला घाला? आणि जर हे पोट भरायचे आहे तर अंगभर कापड नसले म्हणून काय झाले? कापड मागून अंगावर घालावे तर भाकरी मिळणार नाही, आणि भाकरी मिळायची तर कपडे चालणार नाही. आपण दोहोतून एक पसंत केले पाहिजे. दोन्हींनी आपण उपभोगू शकत नाही.
कारण आपण भिकारी आहोत. जर आपण माणसाप्रमाणे माणूस असतो तर नक्कीच आपल्याला काही काम मिळाले असते. पण आपण माणूसच नाही म्हणून तर आपल्याला काम नाही, आणि काम नाही म्हणून अन्न नाही, आणि अन्न नाही म्हणून आपण भीक मागतो. आणि भीक मागायची तर कपडे कशाला? भिकारी का कपडे वापरतो? मग त्याला भीक कोण घालील? त्याने नागडे उघडेच राहिले पाहिजे. भोमक्या विचार फिरत होता. त्याने एक जरमली पातेले मिळवले, त्याला भोक पाडून त्यात दांडी घातली आणि त्याला एक तार लावून त्याच्यात ताऱ्या केला. मनात येईल व जे कुठे ऐकले असेल ते तो येईल तसे गाऊ लागला. दिवसभर भीक मागून संध्याकाळी एक धर्मशाळेत राहू लागला. एका लग्नाच्या जेवणात भोमक्याला एके दिवशी पुष्कळ जेवण मिळाले. ते घेऊन तो त्या धर्मशाळेत येऊन बसला होता. अंधार गडद पडला होता. डोळ्यात बोट घातले तरी दिसत नव्हते. तो आधाशाप्रमाणे चाच पडून ते अन्न पोटात भरीत होता. तिथे दिवा नव्हता, पाणी नव्हते, कोणी नव्हते. फक्त त्याच्या तोंडाची मचमच होत होती. तो रंगात येऊन खात होता. मला थोडी भाकरी देता का? एका स्त्रीचा आवाज आला. कोण तू? भोमक्याने अंधारात डोळे फाडून पाहत विचारले. मी भिकारी आहे. अंधारातून आवाज. हो, पण गाडी माणूस का बायको? त्याने आपल्या जबड्याची धावपळ थांबवून प्रश्न केला आणि तसा तो स्तब्धपणे उत्तराची वाट पाहत राहिला. बायको माणूस. भोमक्या पुटपुटला. त्याच्या पुढे बोलवेना, कारण जा काम कर असे तो म्हणू शकत नव्हता. त्याने विचार केला आणि भाताची एक पचक भरली. कुठं आहेस तू? गुरगुरला. मी इथं आहे वाडा. त्याने भात दिला. त्याची जेवणे झाली. तुझं नाव काय? भोमक्याने विचारलं. सुंदरी. तुला आज काहीच मिळालं नाही? नाही, सुंदरी म्हणाली. बरं, उद्यापासून माझ्याबरोबर येशील? हो, पण तुमचं नाव? माझं नाव भोमक्या. जाता. त्या दिवसापासून भोमक्या आणि सुंदरी भीक मागून लागली. भीक मागत मागत त्यांना 2 मुले झाली. एकदा भोमक्या एका धर्मशाळेत उतरला. दिवस थंडीचे होते. सुंदरीला व मुलांना धर्मशाळेत ठेवून तो एकटाच बाहेर पडला. त्याने ताऱ्याची तार चढून दिली. थंडीने कुडकुडत तो भीक मागू लागला. त्याचा अभंग सुरू झाला. थंडीचे त्याला चटके बसत होते. पातेल्याचा तारा बरळत होता आणि तोंडात येईल त्या देवांची तो नावे घेत होता. एका घरातून एक श्रीमंत माणूस बाहेर आला. त्याने भोमक्याचा तो भयंकर अवतार निरखून पाहिला आणि कनवटीचे 2 पैसे काढून भोमक्याला दिले. भोमक्याला आनंद झाला. त्याने त्या धनिकाला धन्यवाद दिले. पुढे भोमक्या रोज आपल्या भिक्षेची सुरुवात या दयाळू गृहस्थाच्या दारातून करू लागला. 1, 2, 3 दिवस गेले. 4थ्या दिवशी तो दयाळू माणूस एकदम निर्दय बनला. त्याने चिडून भोमक्याला लाथ मारली आणि जर पुन्हा इथं पाय ठेवशील तर ठार मारण्या अशी धमकी दिली. भोमक्याला त्या माणसाबद्दल आश्चर्य वाटले. त्याने त्या दारात पुढे कधीच जायचं नाही असे ठरवले. आणि त्या दिवसाच्या प्रकरणानंतर दुसऱ्या दिवशी भोमक्यावर भयंकर प्रसंग आला. भोमक्या भीक मागून आला होता. सुंदरी आणि त्याची 2 मुले बसली होती. त्यांना आनंद झाला होता. रोज जेव्हा भोमक्या भिक्षेहून येई तेव्हा त्यांना आनंद होई, कारण तो 12 घरचे 12 प्रकार आणि ते आपल्या कच्च्या बच्च्यांना देई. आजही त्याने पुष्कळ आणले होते. तो झोळीत हात घालून एक वस्तू काढून देत होता. पोरी मिटक्या मारीत खात होती. अंधार पडत होता. रात्र जणू डोळे झाकीत होती. सर्व काही अंधाराच्या उदरात विलीन होत होते. लांबवर सर्वत्र दिवे लुकलुकत होते. मधून मधून माणसांचे आवाज ऐकू येत होते. पण धर्मशाळेत कोणीही मोठ्याने बोलत नव्हते. कोपऱ्या कोपऱ्यात भिकारी बसून कुजबुजत होते. त्यांच्या सभोवती अंधार पसरला होता. त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या पुढ्यात सर्वत्र अंधकारच होता. अंधाराशिवाय तेथे दुसरे काहीच दिसत नव्हते. जणू हे जग अंधारात गटांगळ्या खात आहे असा भास होत होता. अंधारातच वारे सळसळत होते. अंधारातच थंडी दात खात होती. अंधारात चिलटे गुणगुणत होती आणि अंधारातच भोमक्याची मुले जेवत होती. एकदम त्या अंधारात बॅटऱ्या लकलकल्या, शिट्या वाजल्या आणि बुटांचा खडखडाट झाला. क्षणभर ती धर्मशाळा थरारली. सर्व भिकारी गर्भगळीत झाले. भोमक्याची पोरे भेदरून आपल्या आईच्या पदराळा दडली. धर्मशाळेत भेसूरता शिरली. हाच तो एक जण ओरडला. सर्व बॅटऱ्यांचा चकचकाट भोमक्यावर स्थिर झाला. भोमक्या उठून उभा राहिला. त्याच्या खांद्याला त्याचा ताऱ्या लोंबत होता. त्याच्यावर 10-12 धिप्पाड माणसांनी झडप घातली आणि क्षणात त्याला ओढीत बाहेर काढले. दुसऱ्याच क्षणी सर्वत्र शांतता पसरली. भोमक्याला मेलेले कुत्रे ओढल्याप्रमाणे त्यांनी ओढीत चालवले. त्याची धडपड बारीक आवाजात ऐकू येत होती. तीही क्षणात बंद झाली. त्याची पोरे रडू लागली. सुंदरी रडू लागली आणि सर्व कोपऱ्यात दडलेले ते जीव बोलू लागले.
त्याचवेळी भोमक्या प्रकाशात उभा होता. सर्वत्र विजेचे दिवे जळत होते. मोठमोठे पोलीस अधिकारी बसले होते आणि भोमक्या पोलादी बेड्याने जखडला गेला होता. पहिले 2 दिवस रोज जिडक्या दान देणारा दयाळू महात्मा एका खुर्चीवर बसला होता. भोमक्या खिन्न झाला. तो मनात म्हणू लागला, हाच तो दयाळू माणूस. यानंच मला 2 दिवस 2 पैसे दिले आणि तिसऱ्याच दिवशी लाच देण्याची धमकी दिली. आता हा काय करणार आहे आपलं, त्याला काही कळत नव्हते. सर्कल साहेब हाच तो माणूस. हा त्या दिवशी सकाळी आला आणि संध्याकाळी दरोडा. तो श्रीमंत गरजला. ठीक, मग हा भिकाऱ्याच्या वेशातील दरोडेखोर आहे तर अटक करा याला. सर्कल साहेबाने हुकूम केला. भोमक्या कैदी झाला आणि आता तो माझ्या शेजारी पडला होता. तो बोलत बोलत निजला. मी मात्र विचार करीत पडलो होतो. मी या भांडवली जगाकडून न्यायाची अपेक्षा मुळीच करत नव्हतो. मला त्याचा अनुभव आला होता. मीही भयंकर आरोपाखाली कैदी झालो होतो. मी विचार करीत होतो तो भोमक्याचा आणि त्याच्या नावाचा. भोमक्या माणूस आहे, पण माणसात त्याचे स्थान काय आणि मराठी भाषेत त्याच्या नावाचा अर्थ काय? हे कुठच्या भाषेतील नाव आहे? हे कशापासून उत्पन्न झालं? मला काहीच उलगडा होत नव्हता. बाहेर प्रचंड घंटा घनत होती. ऑलबेलची आरोळी दिली जात होती. जणू काय तासातासाला त्या कुर्र दहशतीची ती जाणीवच करून दिली जात होती. मला झोप येत नव्हती. मला त्या नावाचा अर्थ लागेना. मी चिडलो. स्वतःचीच मला चीड आली. मी पुष्कळ मराठी पुस्तके वाचली होती. बरेच शब्दकोश पाहिले होते, पण त्या नावाचा अर्थ का लागत नव्हता? काही नाही. भारतीय संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्याच्या डोकीत भारतीय गुलामगिरीने आणि दारिद्र्याने घातलेला धोंडा म्हणजे हा भोमक्या. मी संतापून फुटफुटलो आणि घोंगळीत डोके खुपसून मेल्यासारखा पडलो.